भारतीय सैन्य दलाकडून व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला एक महत्त्वाचा ट्विट करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये ड्रोन हल्ले परतवल्याचे हे व्हिडिओ ट्विट करण्यात आलेले आहेत। भारतीय सैन्य दलाकडून एक व्हिडिओ महत्त्वाचा ट्विट करण्यात आलेला आहे। सर्व नापाक योजनांना जोरदार प्रत्युत्तर देणार असा थेट इशारा सुद्धा यातनं देण्यात आलाय। तो व्हिडिओ नेमका काय आहे तो सुद्धा आपण पाहूया। ऋतुजा, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल। राहुल सर, तुमचा आवाज येतोय। सर्व नापाक योजनांना जोरदार प्रत्युत्तर देणार असं म्हटलं गेलंय। बरोबर। आणि हे व्हिडिओ भारतीय लष्कराकडनं अधिकृतपणे एक्स वरती पोस्ट केलेत आणि त्याच्या खालची जी माहिती आहे एक्स वरती ती काय दिलेली आहे बघा। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताचं जबरदस्त प्रत्युत्तर, पाकिस्तानकडून पश्चिम सीमेवर अनेक आक्रमणाचे प्रयत्न आणि त्याला भारतीय लष्करानं जोरदार प्रत्युत्तर दिले असं भारतीय लष्करानं आत्ताचे जे व्हिडिओ तुम्ही बघत आहात त्या एक्स पोस्ट वरती लिहिले। 8 मे आणि 9 मे 2025च्या मध्यरात्री पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारत जे प्रत्युत्तर देतो आहे त्याला त्या कारवायाच्या विरोधामध्ये आणखीन एक घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला। ड्रोन आणि अन्य शस्त्रास्त्राचा वापर करत पश्चिम सीमेवर अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीर मधील नियंत्रण रेषा, ज्याला LOC आपण म्हणतो, या ठिकाणी शस्त्रसंधीचं अनेकदा उल्लंघन करण्यात आलं। आणि आता जे तुम्ही भारतीय लष्कराकडनं नेमकं अचूक वेध घेऊन जे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत, तो जो व्हिडिओ ट्विट केलाय त्याचा संदर्भ भारतीय लष्करानं असा दिलाय की भारतीय लष्कराच्या सजग आणि तत्पर कारवाईमुळं हे ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावले गेलेत आणि शस्त्रसंधी उल्लंघनाला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। भारतीय लष्कर देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे। कोणतेही कुटील डाव जोरदार प्रत्युत्तराने आम्ही उधळून लावू। आणि हेच ते व्हिडिओ आहेत की भारताकडनं ट्विट केले गेलेले आहेत की पाकिस्तानकडनं हे जे छोटे छोटे ड्रोन पाठवले गेले त्याला भारतानं कसं प्रत्युत्तर दिलंय हे महत्वाचं आहे। कारण जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे हल्ले पाकिस्तानकडनं होत आहेत त्याला तसंच जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। सांबा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं जी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला त्याला BSFने उधळून लावलंय आणि त्याचे आकडे थोड्याच वेळात येतील की या कारवाईमध्ये त्यांचे किती घुसखोर मेलेले आहेत आणि ते आकडे महत्वाचे असणार आहेत। ऋतुजा, जसं मगाशी बोलताना राहुल सर आपण सुद्धा उल्लेख केला की असे कुटील डाव रचले जातील, वारंवार कारवाई केली जातील याची कल्पना खरं तर भारताला होतीच आणि त्या दृष्टीने सुद्धा अनेक पातळ्यांवर हे सगळं नियोजन सुरू होतं। मैदानावर तर आपण उत्तर देतोच आहे, विविध पातळ्यांवर उत्तर देतोय। जी व्यूहरचना आखली जाते ती अत्यंत महत्वाची आहे। विविध टप्प्यांवर हे सगळं कसं सुरू होतं त्याची टाइमलाईन जाणून घ्यायची। अजित डोवाल यांचं इथं असणं, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर असणं हे फार महत्वाचं आहे। अजित डोवाल हे पाकिस्तानमध्ये दीर्घकाळ राहिलेले आहेत। अजित डोवाल यांच्या संदर्भातल्या अनेक रहस्यमयी आणि तेवढ्याच रंजक कथा भारतानं ऐकलेल्या आहेत। अजित डोवाल हे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहे। नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर हे कॅबिनेट दर्जाचं रँक असलेलं महत्वाचं पद आहे। अजित डोवाल यांच्या बरोबरच आपलं लष्करी दळ आणि त्या लष्करी दलाला पूर्ण स्वातंत्र्य देणारं राजकीय नेतृत्व असा हा संयोग आहे। आणि त्याच्यामुळेच अत्यंत कॅल्क्युलेटेड, कारण यापूर्वीची स्थिती काय होती तर पाकिस्तान फोर्सफुली भारताला चर्चेमध्ये आणायला भाग पाडायचा। तो पाश्चात्य राष्ट्राला, स्पेशली अमेरिकेला सांगायचा की आमच्याकडे अण्वस्त्र आहेत आम्ही, आणि गेल्या 3 दिवसातली पण त्यांची आंतरराष्ट्रीय माध्यमातली सगळी वक्तव्य बघितली तर ती हीच आहे की आम्ही अण्वस्त्रधारी आहोत। 2 अण्वस्त्रधारी देशांनी अशा पद्धतीच्या तणावाला सामोरे जाणं हे काही बरोबर नाही। याचा अर्थ असा की N वर्ड, ज्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर वेपन वर्ड, ह्याची पूर्ण कल्पना असलेल्या देशानं म्हणजे भारतानं अत्यंत व्यूहरचना व्यवस्थित करून याची आता ह्या जोरदार प्रत्युत्तर आपण दिले। 14 दिवस आपण व्यवस्थित वाट पाहिली। काही लोक असं म्हणतात की 14 दिवसानंतर ज्या ठिकाणी भारताने हे 9 हल्ले केले ऑपरेशन 1 मध्ये, तर त्यांनी काय साध्य झालं? त्यांनी हे साध्य झालं की आंतरराष्ट्रीय सीमेच्या आतमध्ये जाऊन भारत स्ट्राईक करू शकतो आणि त्यासाठी पूर्वीचे जे निकष आपण पाळले होते की LOCच्या आतमध्येच आपण कारवाई करणार आहोत ते ह्या वेळेला केलेलं नाही। आणि त्यामुळे पाकिस्तान आश्चर्यचकित झाला। पाकिस्तानला असं वाटत होतं की भारत
पूर्वीसारखाच LOCच्या आतमध्ये किंवा पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्येच हल्ला करेल आणि तेवढ्याच ते मर्यादित राहील. यावेळेला तसं झालेलं नाही. याचा अर्थ काय की अत्यंत व्यवस्थित अशी व्यूहरचना आहे. नेमक्या 9 ठिकाणावरती आपण हल्ले केले, ते कुठे होते याची पूर्ण कल्पना भारताला होती. पाकिस्तानच्या काही जबाबदार मंडळींनी, जे इंटेलेक्च्युअल क्लास आहे, त्यांनी पण ते मान्य केलेलं आहे की तिथे मदरसाज होते. त्या ठिकाणी यापूर्वी का असेना पण प्रशिक्षण दिलं जात होतं. ज्या 3 दहशतवादी संघटनांचा आपण उल्लेख करतो, लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि TRF, तर या तिन्ही संघटनांची मुख्यालय किंवा त्यांची रिक्रुटमेंट सेंटर तिथं होती. म्हणजे भारताला हे माहिती होतं, त्यामुळं पाकिस्तानला हा धक्का बसला की भारतानं नेमक्या त्याच ठिकाणावर जाऊन हल्ला केला की ज्या ठिकाणी त्यांना हल्ला करायचा होता. म्हणजे ज्याला कोऑर्डिनेटेड एफर्ट्स आपण म्हणतो की इंटेलिजन्स तुमच्याकडे आहे. आणि हे भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये सांगितले की आमच्याकडे विश्वासार्ह इंटेलिजन्स होता, त्या इंटेलिजन्सच्या आधारावरती आम्ही नेमका प्रिसाईज हल्ला केला. आणि आता त्याच्यानंतरची भारताची भूमिका पुन्हा स्पष्ट आहे. जेव्हा एखादा आपला लष्कर प्रमुख, माजी लष्कर प्रमुख म्हणून नरवणे सर हे जेव्हा असं एक्स वरती पोस्ट करतात की पिक्चर अभी बाकी आहे, तर याचा अर्थ असा की भारताकडनं पुढच्या सगळ्या संभावित कारवायाला प्रत्युत्तर देण्यासंदर्भातली सगळीच रचना झालेली आहे आणि त्याप्रमाणे ते घडतं आहे. स्वतः पंतप्रधानांनी अनेक देशाच्या प्रमुखाबरोबर बोलत असताना देशांतर्गत आपले जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे आता प्रशासन आहे, तर प्रशासनातल्या सगळ्या सचिवाबरोबर बैठक घेणं, सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणं, हे केलेलं आहे. सर्वपक्षीय जे डेलिगेशन्स होतं त्याला 2 वेळेला माहिती दिली. काल माहिती दिली गेली, त्याच्या आधी पहिल्यांदा ऑपरेशन सिंदूर जेव्हा झालं तेव्हा माहिती दिली, राष्ट्रपतींना ब्रीफ केलं गेलं. एक साधारण लोकशाही असणाऱ्या राष्ट्रामध्ये जनमताबरोबरच विरोधी पक्ष आपल्या बरोबर असताना जो देशाचा प्रमुख आहे राष्ट्रपती, त्यालाही ब्रीफिंग केली गेली. म्हणजे इतक्या पातळीवरती भारताकडनं विचार करून याला प्रत्युत्तर दिलं आहे. याचा अर्थ असा की भारत ऑल आउट मोडमध्ये आहे. जर पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर ती योग्य वेळ आहे. जर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विश्लेषकांचं विश्लेषण आपण बघितलं तर अनेक अर्थाने अडचणीत आलेला देश, की जो आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे, जो राजनैतिक दृष्ट्या अडचणीत आहे. पूर्वीचे अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध ही एक वेगळी गोष्ट होती. आजचे अमेरिका आणि भारत संबंध ही एक वेगळी गोष्ट आहे. पूर्वीचे चीन आणि अमेरिका आणि चीन आणि भारत हे संबंध एक वेगळ्या पातळीवरती होते. आज टेरिफ वॉर सुरू असताना एक वेगळ्या पातळी, ह्या सगळ्याचा विचार करून केलेली ही कारवाई आहे. आणि जी दृश्य जी दिसत आहेत ती प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावीत अशी दृश्य आहेत. नेमका प्रिसाईज हल्ला भारतानं परतवून लावला आहे. अगदी. आणि त्यामुळे पाकिस्तानला सुद्धा याची खरं तर कल्पना आहे, किती बलाढ्य आणि किती सक्षम भारत आहे. या कारवाईमध्ये हे सुद्धा स्पष्ट होते.